नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर अनेक कॅन्डिडेट जे आहेत त्यांचा कालावधी येत्या काही दिवसांमध्ये संपणार आहे, त्यामुळे आमचा कालावधी वाढणार की नाही याच्याच प्रतीक्षेत हे कॅन्डिडेट आहेत। त्यामध्ये हे कॅन्डिडेट स्थानिक प्रशासन संस्था असेल किंवा जिल्हा स्तरावर असेल तर निवेदन देत आहेत। तर गडकरी साहेब जे असतील तर यांच्यामार्फत देखील निवेदनं देण्यात आलेली आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जे आजची अपडेट आहे तर कौशल्य विकास विभागाचे मंत्री आहेत लोढा जे आहेत तर यांची जी 24 तास या चॅनलवरती मुलाखत घेण्यात आली आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला। तर अपकमिंग दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा प्रत्येक विभागात तयार करण्यास सांगितलेला आहे। तर या आराखड्यामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतचं नियोजन कसं असणार आहे तर या संदर्भातला प्रश्न विचारला। तर यावर ते काय म्हणाले हे आपण पाहूया। मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण सुरू केली, 2 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण दिला, पण त्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी डिपार्टमेंटमध्ये रोजगार घेतला। मी इथे बसले काही लोकांनी पूर्वी पण बोललो होतो की तुम्ही पुढे या आणि ते सरकार त्यांचा पैसा देत आहे, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये त्याने 6 महिन्याचा शिक्षण द्यावा, पण ते जास्त प्रतिसाद मिळाला नाही। तरी पण 2 लाखचा मार्क मी क्रॉस केला। आता त्याशिवाय आता मी श्री उदय सामंतजीने बोललो की आम्ही दोघे जण एकत्र होऊन प्रत्येक MIDC मध्ये रोजगार मेळावा करत आहे। त्याशिवाय आमच्याकडे 438 ITI आहे। आम्हाला आता हा समजला आहे की आम्ही ते ITI सरकार कसा चालू शकतो, आमच्यापेक्षा जास्त चांगली रीतीने उद्योग असोसिएशन्स किंवा उद्योगपती चालू शकता। आम्ही लगेच 1 महिन्याचे आत एक नवीन पॉलिसी जाहीर करणार आहे, त्यामध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशन आम्ही सर्व ITI त्यांचे एक ऑटोमोबाईल कंपनीचा हब आहे पुणा, तो पुण्यामध्ये कोणती ITI ऑटोमोबाईल कंपनीने तिथं आपला ITI आमच्याकडे मोठी आहे 3 ITI आहे। कोणी एका ITI मध्ये त्याने कहून तुम्ही 10 सालसाठी 15 सालसाठी तुमच्याकडे घ्या, तुम्ही सर्व जे काही आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर ते यूज करा, आमचे टीचर यूज करा, पगार आम्ही देऊ, पण ते टेक्निकल कोर्स आणि ते इक्विपमेंट लॅब इम्प्रूव्हमेंट ते तुम्ही करा आणि ते तुमच्यासाठी मुलामुली ते आम्हाला फक्त महाराष्ट्राचे मुलामुलीने रोजगार मिळाला पाहिजे, हा आम्ही एक करत आहे। त्याशिवाय अजून लिस्ट मोठी आहे, पण मी आपला विश्वास देतो की जे 1 सालमध्ये 5 लाख युवक युवतीने रोजगार देऊ हे माननीय मुख्यमंत्रीजीने देवेंद्र फडणवीसजीने घोषणा केली होती, ती मी पुनरुच्चार केली। वर्ष संपू द्या, 5 लाख क्रॉस करून 5,01,000 पर्यंत जाऊ, हा मी आपला विश्वास देतो। तर अशा प्रकारे जी मुलाखत घेण्यात आली, तर या मुलाखतीमध्ये कौशल्य विकास डिपार्टमेंटचे जे मंत्री आहेत लोढा तर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांच्या बाबतीत एक सुद्धा उच्चार केलेला नाही। त्यांनी उलट सांगितलं की येत्या वर्षामध्ये 5 लाख रोजगार निर्माण करणार आहोत आणि मागील वर्षामध्ये शासकीय विभागामध्ये जास्तीत जास्त 2 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण झाले आणि याचबरोबर मंत्री जे उदय सामंत आहेत यांच्याजवळ बोलणं करणार आहेत। अनेक IT डिपार्टमेंट आहेत, MIDC आहेत, तर यामध्ये रोजगार निर्माण केला जाणार आहे। तर याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी साधारणतः 438 ITIs आहेत तर ज्या सरकारमार्फत चालवल्या जातात। आता यांचं त्यांनी स्पष्टच सांगितलं की प्रायव्हेटायझेशन होणार आहे, आम्ही प्रायव्हेट ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याकडे देणार आहोत, यांच्यामार्फत त्या इंडस्ट्रीजमध्ये कामकाज किंवा शिकवण्यासाठी जे कर्मचारी वापरले जातील यांचा पेमेंट मात्र शासनामार्फत दिलं जाईल। मात्र या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे ITIs आहेत तर त्यांचं डेव्हलपमेंट आणि चांगलं जे प्रशिक्षण देण्याचं काम हे प्रायव्हेटायझेशनमधून केलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलं। आणि अशा प्रकारची मुलाखत घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 लाखापेक्षा जास्त रोजगार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निर्माण केले जाणार आहेत अशी त्यांनी आज माहिती दिली। परंतु मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत ज्यांचा कालावधी आता संपत आलेला आहे यांच्यामार्फत मात्र त्यांच्या संदर्भात कोणताही त्यांनी उल्लेख केलेला नाही। तर अपेक्षित धरूया की उपमुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे, गडकरी साहेब असतील तर यांनी निवेदनं दिलेली आहेत। तर अपेक्षित धरूया की लवकरच या संदर्भातला निर्णय होईल आणि तशी सूचना देखील प्रसिद्ध होईल। तर नवीन नोंदणी संदर्भातली स्पष्टता आहे की नवीन नोंदणी येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल, कारण का मुख्यमंत्री कृती आराखडा जो 100 दिवसांचा आहे तर याच्यामध्ये नवीन नोंदणी आणि 5 लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून दिले जाणार आहेत।
आणि आता यामध्ये हा एक प्रश्न निर्माण होतोय, तर ज्यांचा कार्यकाल संपत आलेला आहे यांना पुन्हा नव्याने नोंदणी करण्याचं देखील याच्यामध्ये सांगण्यात येऊ शकतं आणि तसेच जे नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांना देखील फ्रेशर्सच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.